नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येऊ लागली आहे। शिंदे गटात सर्वात मोठे बंड। या बंडाच्या पावित्र्यात सध्या 10 ते 12 आमदार होणार सामील। मित्रांनो, राज्याच्या राजकारणात पडद्यामागे सर्वात मोठ्या हालचाली भाजपने शिंदे गट फोडण्यासाठी केली आहे का, घातली आहे का फोडणी, नेमकं काय करते पाठे बघूया सविस्तर बातमी। कोण आहेत ते आमदार जे आता पक्ष सोडण्याच्या तयारी देखील आपली भूमिका ठामपणे म्हणू लागलेत। जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आनंदाने राहत होते ते आता त्यांना प्रति आव्हान करू लागलेत। मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने मंत्रिमंडळामध्ये कोण असावे कोण नसावे हे शिंदेंना सांगितले आणि शिंदेंच्या जवळजवळ 7 जुन्या मंत्र्यांचा पत्ता कट झाला। यामध्ये तानाजी सावंत हे मोठी भूमिका घेण्याच्या तयार आहेत। पुढील 2 दिवसात ते मोठा निर्णय घेऊन सध्या शिंदेला मोठा धक्का देणार असल्याची बातमी सध्या समोर येत आहे। त्यांनी लोकांना बोलणं देखील टाळले आणि पत्रकारांना आपल्या जवळ येऊ नका असा थेट सल्लाही त्यांनी दिलाय। त्यानंतर मात्र प्रकाश सुर्वे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, विजय शिवतारे यांनी देखील थेट आता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान देण्याचं काम सुरू केलंय। याचसाठी आता या सर्वांचं एकत्रीकरण करून राज्याच्या राजकारणामध्ये नवीन बंड तयार होणार अशी शक्यता सध्या या सगळ्यांमध्ये निर्माण झाली आहे। त्यातच नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या सगळ्या पदांचे राजीनामे देत आमदारकीचाही राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी दिलाय। याच वेळेस सध्या उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद नाकारल्यामुळे हे मंत्री शिंदेसोबत गेले होते, बंडात सामील झाले होते आणि प्रमुख भूमिका घेतली होती। मात्र आता शिंदेने ही तीच अवस्था केल्यामुळे हे आता त्यांच्यावरती त्याच प्रकारे वागत आहेत। यामुळे आगामी काळामध्ये सत्तेसाठी काही करणारे आमदार पुढे राज्याच्या राजकारणात शिंदेना देखील सोडून जातील असा कयास सध्या सगळे पत्रकार व्यक्त करत आहेत। परंतु सध्या अडसर येतोय तो ईडीचा। यामुळे आगामी काळामध्ये राज्याचे राजकारण काय घडणार, का भाजपच या आमदारांना फोडून पुन्हा आपल्या ताब्यात घेणार असं दिसतंय। मित्रांनो, यावरती आपल्या काय प्रतिक्रिया, भाजप शिंदेगड संपवते का, शिवसेना संपवते का, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।